नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 12 बोर्डसाठी रायटिंग स्किलमध्ये जो टॉपिक येतो ज्याचं नाव आहे फिल्म रिव्ह्यू. तर मित्रांनो, चित्रपटाचा तुम्हाला रिव्ह्यू या टॉपिकमध्ये लिहायचा असतो. तर मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला 4 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारतात. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो सविस्तरपणे एक्सप्लेन केलेला आहे उदाहरणासहित. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, फिल्म रिव्ह्यू नावाचा जो तुम्हाला कन्सेप्ट आहे, जो टॉपिक आहे साधारणतः 4 मार्क्सचा, त्याची मार्किंग सिस्टीम काय? तर मार्किंग सिस्टीममध्ये बघू शकता प्रेझेंटेशन ऑफ थीम आणि स्टोरी लाईन. तर तुमची जी थीम आहे किंवा स्टोरी लाईन आहे, तुमचं जे चित्रपटाचं कथानक आहे त्याचं सादरीकरण तुम्ही कशा पद्धतीने करता त्याला 2 मार्क दिलेत. नंतर नोवेल ॲस्पेक्ट म्हणजेच काय, तर त्यामध्ये असणारे नाविन्यपूर्ण मुद्दे कोणते, तर यासाठी तुम्हाला 1 मार्क आहेत आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशनसाठी 1 मार्क, असा 4 मार्कचा हा प्रश्न आहे. आता मित्रांनो, बघूया आपण प्रश्न. ओके, बघा प्रश्न असा पद्धतीने विचारतात. राईट अ रिव्ह्यू ऑफ अ फिल्म. ओके, चित्रपटाचा रिव्ह्यू लिहा. दॅट यू हॅव रिसेंटली सीन, जो की नुकताच तुम्ही पाहिलेला आहे. बेस्ड ऑन एनी 4 फॉलोइंग पॉईंट्स. खाली काही पॉईंट दिलेले आहेत. या पॉईंटचा आधार घेऊन तुम्हाला पॉईंट वाईज या चित्रपटाचा रिव्ह्यू लिहायचा असतो. तर पहिला पॉईंट काय दिला बघा तुम्हाला, नेम्स ऑफ द कॅरेक्टर, मेन ऑर सपोर्टिंग रोल्स. बघा, नेम्स ऑफ द कॅरेक्टर तुम्हाला मित्रांनो काय करायचं, जो कॅरेक्टर आहे म्हणजे जो याच्यामध्ये असणारे जे पात्र महत्त्वाचे आहेत त्यांचं तुम्हाला रोल किंवा भूमिका तुम्हाला लिहायची आहे आणि याच्यामधले जे मेन कॅरेक्टर सपोर्टिंग रोल्स कोणते ते सुद्धा लिहायचे. दुसरा पॉईंट देतो बघा, अबाउट द स्टोरी, स्टोरीबद्दल किंवा थीम ऑफ द फिल्म. नंतर वाय डिड यू लाईक ऑर नॉट लाईक द फिल्म, तुम्हाला चित्रपट आवडतो आणि का आवडत नाही हे सुद्धा लिहायचं. नंतर याच्यामध्ये असणारं स्पेशल फीचर काय, म्हणजे स्पेशल वैशिष्ट्य काय, नॉवेल्टीज, नाविन्यपूर्णता काय आहे, त्याच्यामध्ये नोवेल आयडियाज काय आहेत हे तुम्हाला लिहायचं आहे. नंतर म्युझिक, डान्स, सॉन्ग, ॲक्शन, डिरेक्शन सर्व काही लिहायचं आहे. नंतर शुड अदर्स वॉच दिस फिल्म अँड वुड यू रिकमेंड युअर फ्रेंड्स टू एन्जॉय ऑर वॉच दिस फिल्म, म्हणजे तुम्ही हा चित्रपट पाहायला पाहिजे का किंवा तुम्ही हा चित्रपटाची शिफारस तुमच्या मित्रांनी पाहावा म्हणून करू शकता का आणि कराल तर का कराल. ओके, आता मित्रांनो बघा प्रश्न आहे. प्रश्नाचा आन्सर अशा पद्धतीने लिहायचं बघा. सर्वप्रथम हेडिंगमध्ये लिहायचं फिल्म रिव्ह्यू ऑफ 3 इडियट्स मूवी. एक ब्रॅकेट करा आणि त्यामध्ये त्याचं उत्तर लिहा. ओके, बघा आता पहिला पॉईंट, नेम ऑफ द कॅरेक्टर्स, मेन अँड सपोर्टिंग रोल्स. बघा, नेम ऑफ द कॅरेक्टर या चित्रपटामध्ये असणारे पात्र म्हणजे हिरो असेल किंवा सपोर्टिंग ॲक्टर असतील यांचं तुम्हाला लिहायचं. बघा, द कॅरेक्टर्स इन द फिल्म आर नॉट टू मेनी. या चित्रपटामध्ये टू मेनी कॅरेक्टर नाही आहेत. परंतु बघा, द लिडिंग कॅरेक्टर इन द फिल्म आर रॅन्चो. बघा, लिडिंग कॅरेक्टर म्हणजेच काय, तर अग्रेसर किंवा मेन कॅरेक्टर चित्रामध्ये कोण आहे, तर रॅन्चो, त्याचं नाव आहे आमिर खान. दुसरं आहे बघा फरहान, ज्याचं खरं नाव आहे आर माधवन. तिसरं आहे राजू, याचं खरं नाव आहे शर्मन जोशी. असं लिहायचं बरं का तुम्हाला. नंतर आहे पियाचं नाव आहे बघा करीना कपूर. नंतर डॉक्टर वीरू सहस्त्रबुद्धे यांचं नाव आहे बमन इराणी. नंतर आहे चतुर रामलिंगन, यांचं खरं नाव आहे ओमी वैद्य. नंतर बघा, हे मेन कॅरेक्टर झाले. आता पुढे घेऊया, अदर सपोर्टिंग ॲक्टर्स आर ऑल्सो प्लेड देअर रोल्स इफेक्टिव्हली. इतर जे सपोर्टिंग ॲक्टर आहेत त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका खूप खुबीने निभावलेली आहे. सम ऑफ देम, त्यांच्यापैकी काही बघा, मिस्टर कुरेशी हे आहेत परीक्षित सानी. मिसेस रस्तोगी यांचं नाव खरं आहे अमरदीप झा. नंतर मिस्टर रस्तोगी यांचं नाव आहे मुकुंद भट. नंतर रणछोडदास श्यामलदास चांचल आहे की नाही, यांचं नाव आहे जावेद जाफरी आहे की नाही. नंतर आहे जॉय लोबो, अली फैजल. नंतर यंग मनमोहन निकनेम्ड मिलीमीटर नाव आहे त्याचं, तर त्याचं खरं नाव आहे राहुल कुमार. तर नेम ऑफ द कॅरेक्टरमध्ये एवढं लिहायचं. दुसरा बघा, अबाउट द स्टोरी, थीम ऑफ द फिल्म, म्हणजे चित्रपटाचं कथानक, त्याची स्टोरी, त्याची थीम कशी होती. बघा, द स्टोरी टेक्स प्लेस इन अ फेमस इंजिनिअरिंग कॉलेज. द स्टोरी, ही जी स्टोरी आहे तुम्हाला टेक्स प्लेस घेऊन जाते कुठे, तर इन अ फेमस इंजिनिअरिंग कॉलेज, एका प्रसिद्ध अशा इंजिनियर कॉलेजमध्ये घडलेली कथा आहे. पुढे बघा, इट शोज हाऊ स्टुडंट्स फेस प्रेशर फ्रॉम पॅरेंट्स, टीचर्स अँड सोसायटी. इट शोज, ती दाखवते, काय दाखवते, हाऊ स्टुडंट्स फेस प्रेशर, विद्यार्थी कसे प्रेशरला, तणावाला फेस करतात म्हणजे सामोरे जातात. कुणाकडून त्यांना प्रेशर येतं, तर पॅरेंट पालकांकडून, टीचर शिक्षकांकडून आणि सोसायटीकडून. पुढे बघा, द मेन थीम ऑफ द फिल्म इज दॅट एज्युकेशन शुड फोकस ऑन अंडरस्टँडिंग अँड क्रिएटिव्हिटी, नॉट ऑन मेमरायझिंग अँड स्कोरिंग मार्क्स. बघा, मेन थीम ऑफ द फिल्म, चित्रपटाची मेन थीम काय आहे, तर एज्युकेशन शुड फोकस ऑन अंडरस्टँडिंग.
शुड म्हणजे करायला पाहिजे. तर एज्युकेशन शुड फोकस ऑन अंडरस्टँडिंग अँड क्रिएटिव्हिटी. तर शिक्षणाने कशावर फोकस केलं पाहिजे तर अंडरस्टँडिंग. म्हणजे तुम्ही शिकला तर त्याचं तुम्हाला किती अंडरस्टँड झालं, किती समजलं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या शिक्षणातून तुमची क्रिएटिव्हिटी, नाविन्यपूर्णता किती झाली याच्यावरती फोकस केला पाहिजे. नॉट ऑन मेमरायझिंग. म्हणजे तुम्ही रट्टा मारला नाही पाहिजे. जसं काही चित्रपटात चतुर रामलिंगम हा रट्टा मारून पाठ करतो आहे की त्याची फजितीसुद्धा होते त्यासारखं. मेमराईज केलं नाही पाहिजे नुसतं. कशासाठी तर स्कोरिंग मार्क्स, नुसते मार्क मिळावं म्हणून तुम्ही त्याच्या मागे लागलं नाही पाहिजे. पुढे बघा. रॅन्चो ऑलवेज एन्करेजेस हिज फ्रेंड्स टू लर्न विथ जॉय, फॉलो देअर ड्रीम्स अँड नॉट बी अफ्रेड ऑफ फेलर. बघा रॅन्चो जो आमिर खान ऑलवेज एन्करेजेस फ्रेंड. तो आमिर खान नेहमी त्याच्या मित्रांना एन्करेज करतो. कशासाठी? टू लर्न विथ जॉय, आनंदाने शिकायचं. फॉलो देअर ड्रीम्स, त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करायचा. अँड नॉट बी अफ्रेड ऑफ फेलर, अफ्रेड म्हणजे भीती, अपयशाची भीती नाही बाळगायची असं त्यांना सांगतो. द फिल्म ऑल्सो हायलायटिंग स्ट्रॉंग फ्रेंडशिप, ऑनेस्टी अँड सेल्फ कॉन्फिडन्स. हे जे चित्रपट आहे हायलाईट करतं कशावरती तर स्ट्रॉंग फ्रेंडशिप म्हणजे दृढ त्यांची मैत्री, त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये असणारा ऑनेस्टी प्रामाणिकपणा अँड सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःबद्दल असणारा आत्मविश्वास यांना ते हायलाईट करतं. पुढचं बघा. वाय डिड यू लाईक. तुम्हाला हा चित्रपट का आवडला किंवा नॉट लाईक द फिल्म, आवडला नसेल तर का आवडला नाही हे सुद्धा मेन्शन करू शकता. तर आपण पॉझिटिव्ह पॉईंट लिहूया याच्यामध्ये बघा. आवडला म्हणून आय लाईक दिस फिल्म, मला हा चित्रपट आवडला बिकॉज, कारण की इट इज इन्स्पायरिंग. हा चित्रपट कसा आहे? इन्स्पायरिंग, प्रेरणा देणार आहे, एंटरटेनिंग आहे, मनोरंजन आहे अँड इमोशनल ॲट द सेम टाईम. आणि एकाच वेळा तो इमोशनल सुद्धा आहे. काही काही प्रसंग असे आहेत की ते आपल्याला इमोशनल करतात, भावनिक करतात, आहे की नाही, त्या प्रकारचं. पुढे बघा. द सीन्स ऑफ फ्रेंडशिप आर व्हेरी टचिंग. बघा सीन्स ऑफ फ्रेंडशिप, त्यांची जी मैत्री आहे, त्यांचे जे सीन आहेत, दृश्य आहेत, ते सगळे टचिंग करतात म्हणजे हृदयाला स्पर्श करून जातात. पुढे बघा. रॅन्जोज पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड सिम्पल वे ऑफ सॉल्व्हिंग प्रॉब्लेम्स टीच अस मेनी लाईफ लेसन्स. बघा रॅन्चोचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक दृष्टिकोन अँड सिम्पल वे, साधा मार्ग, कशासाठी तर सॉल्व्हिंग प्रॉब्लेम, समस्या सोडवण्यासाठी. टीचर्स मेनी लाईफ लेसन्स, जीवनामध्ये असणारे जे खूप सारे धडे आहेत, जे काही समस्या येतात, या समस्यांना आपण कसं तोंड द्यावं किंवा कसं साध्या मार्गाने सोल्युशन काढावं हे यामधून समजतं. पुढे बघा. द फिल्म्स ऑल्सो मेक अस थिंक अबाउट हाऊ स्टुडंट्स आर फोर्स्ड टू स्टडी सब्जेक्ट्स दे डू नॉट एन्जॉय. द फिल्म्स ऑल्सो मेक्स अस, हा चित्रपट आपल्याला बनवतो काय तर थिंक, विचार करायला लावतो. अबाउट, कशाबद्दल? हाऊ स्टुडंट्स आर फोर्स्ड टू स्टडी सब्जेक्ट. विद्यार्थ्यांना अभ्यासाचं किंवा विषयाचं बळजबरीकरण करणं किंवा त्यांना तो विषय एन्जॉय करत नाहीत, आवडत नाहीत, तरीसुद्धा त्यांना तो विषय पाठ करायला लावणं किंवा अभ्यास करायला लावणं हे सुद्धा याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. आणि बघा पुढे. द मेसेज ऑल इज वेल गिव्स होप अँड करेज टू फेस चॅलेंज. आणि चित्रपटात एक मेसेज दिला आहे, त्याचं नाव आहे ऑल इज वेल, सर्व काही ठीक होईल. गिव्स होप, तो आपल्याला आशा देतो आणि एनकरेज करतो कशाला? टू फेस चॅलेंजेस, आव्हानांना सामोरं जायला. पुढे बघा. स्पेशल फीचर, नोवेल्टीज आणि नोवेल आयडिया. या चित्रपटाचे स्पेशल फीचर, वैशिष्ट्य काय? नाविन्यपूर्ण नवीन आयडिया काय सांगितले बघा. दिस फिल्म हॅज मेनी स्पेशल फीचर. या चित्रपटाचे पुष्कळ असे स्पेशल फीचर आहेत. इट टॉक्स अबाउट रिअल प्रॉब्लेम फेस्ड बाय स्टुडंट सच ॲज स्ट्रेस, कॉम्पिटिशन अँड फिअर ऑफ फेलर. बघा. इट टॉक्स अबाउट रिअल प्रॉब्लेम फेस्ड बाय स्टुडंट. हे चित्रपट बोलतं कशाबद्दल तर जे विद्यार्थी खऱ्या समस्यांना फेस करायला, तोंड द्यायला, सच ॲज म्हणजे जसं की त्या कोणत्या समस्या आहेत तर स्ट्रेस, त्यांना ताण येतो, कॉम्पिटिशन, स्पर्धाचा ताण येतो, त्यांना फिअर ऑफ फेलर, फिअर भीती, फेलर अपयश, त्यांना अपयशाची भीती येते. मग विद्यार्थ्यांना स्ट्रेस, तणाव, कॉम्पिटिशन, फिअर ऑफ फेलर या विद्यार्थ्यांना ताण येतो. पुढे बघा. इट शोज द नीड फॉर प्रॅक्टिकल लर्निंग इन्स्टेड ऑफ रोट लर्निंग. बघा. इट शोज, हे दाखवतं द नीड फॉर प्रॅक्टिकल लर्निंग म्हणजे प्रॅक्टिकल शिकण्याची गरज आहे हे यामधून दाखवतं. इनस्टेड ऑफ, च्याऐवजी रोट लर्निंग. मित्रांनो, रोटचा अर्थ होतो रट्टा मारून पाठ करणे. काहीही समजलं नाही तरीसुद्धा रट्टा मारून पाठ करणं, त्याला रोट लर्निंग म्हणतात. पुढे बघा. द फिल्म ऑल्सो प्रेझेंट न्यू आयडियाज लाईक क्रिएटिव्ह इन्व्हेन्शन. बघा. द फिल्म ऑल्सो प्रेझेंट न्यू आयडिया.
हे चित्रपट नवीन आयडिया सांगते, प्रेझेंट करते, सादर करते, लाईक क्रिएटिव्ह इन्व्हेन्शन. आता नाविन्यपूर्ण इन्व्हेन्शन कोणकोणचे होते त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हर्टर तयार केला होता, ओके, एक ड्रोन कॅमेरासुद्धा केला होता, तर एक नाविन्यपूर्ण. अँड लर्निंग थ्रू एक्सपेरिमेंट, आणि त्यांना शिकवतं, आपण शिकायचं कशामार्फत, तर एक्सपेरिमेंट, प्रयोगांमार्फत आपण शिकायचं. पुढे बघा, these एलिमेंट्स मेक्स द फिल्म डिफरंट फ्रॉम ऑर्डिनरी बॉलिवूड फिल्म. हा जो चित्रपट किंवा हे जे एलिमेंट आहेत, घटक आहेत, या चित्रपटाला सामान्य अशा बॉलिवूड चित्रपटांपासून वेगळं करतात. पुढे बघा, याच्यामध्ये म्युझिक कसं आहे, डान्स कसं आहे, सॉन्ग कोणते, ॲक्शन कसे, डिरेक्शन कसं दिले याबद्दल बघा. द म्युझिक इन द फिल्म इज सिम्पल. म्युझिक कशी आहे तर सिम्पल, साधी सरळ आहे की नाही, जुबीडुबी यासारखे गाणे. मिनिंगफुल, काही काही गाणे मिनिंगफुल आहेत, अर्थपूर्ण आहेत. अँड वेल सुटेड टू द स्टोरी, आहे की नाही, त्या स्टोरीला सुटेड होतात, आहे की नाही, जाने नहीं देंगे यासारखे गाणे वगैरे. ॲक्सिडेंट होतो त्याचा, छतावरून तो उडी खातो, या प्रकारचे. सॉंग्स लाईक गिव्ह मी सम सनशाईन एक्सप्रेस स्टुडंट फ्रस्ट्रेशन. बघा हे गाणे त्याच्यामध्ये, गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रेन, तर हे गाणं एक्सप्रेस काय करतं, फ्रस्ट्रेशन, त्याच्यामध्ये असणारा, मनामध्ये असणारा तणाव एक्सप्रेस करतं. फाईल त्या दरम्यान ऑल इज वेल स्प्रेड्स पॉझिटिव्हिटी. जे ऑल इज वेल गाणं आहे ते पॉझिटिव्हिटी स्प्रेड म्हणजे पसरवतं, पॉझिटिव्हिटी सगळीकडे सकारात्मकता पसरवतं. द डिरेक्शन ऑफ राजकुमार हिरानी इज एक्सलंट. राजकुमार हिरानी जे डायरेक्टर आहे त्यांनी डायरेक्शन किंवा जो दिग्दर्शित केला चित्रपट तो एक्सलंट केला आहे. पुढे बघा, द स्टोरी मूव्ज स्मूथली. हळवारपणे स्टोरी मूव्ह होते. अँड एव्हरी सीन इज एंगेजिंग. आणि प्रत्येक जो सीन आहे तो आपल्याला एंगेज करून टाकतो, आहे की नाही. द डायलॉग्स आर मेमोरेबल. डायलॉग कसे तर मेमोरेबल आहेत, आहे की नाही, म्हणजे आठवणीत राहतील किंवा लक्षात येतील असे आहेत. आणि इझी टू अंडरस्टँड, आणि समजण्यास सोपे असे डायलॉग आहेत. आता मित्रांनो बघा पुढचं, शुड अदर्स वॉच दिस फिल्म. इतरांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे का. वुड रिकमेंड युअर फ्रेंड्स टू एन्जॉय वॉच दिस फिल्म. तुम्ही तुमच्या मित्रांना हा चित्रपट पाहण्यासाठी शिफारस कराल का, आणि कराल तर का कराल. पुढे बघा, आय वुड डेफिनेटली रिकमेंडेड थ्री इडियट्स टू स्टुडंट्स, पॅरेंट्स अँड टीचर्स. बघा, आय वुड डेफिनेटली रिकमेंडेड, मी निश्चितपणे रिकमेंड करेल, शिफारस करेल 3 इडियट्स हा चित्रपट पाहण्यासाठी. कुणाला, स्टुडंट्स विद्यार्थ्यांना, पॅरेंट्स पालकांना, आणि टीचर शिक्षकांना सुद्धा. इट टीचेस इम्पॉर्टंट लेसन अबाउट लाईफ, ड्रीम अँड एज्युकेशन. बघा, इट टीचेस ते शिकवतं, इम्पॉर्टंट लेसन्स महत्त्वाचे धडे, कशाबद्दल तर लाईफ, जीवनाबद्दल धडे, ड्रीम्स तुम्ही स्वप्न पहा याबद्दल धडे, आणि तुमच्या एज्युकेशनबद्दल सुद्धा धडे सांगतं. इट इज अ फिल्म दॅट एव्हरीवन कॅन एन्जॉय. बघा, हा असा चित्रपट आहे त्यामध्ये एव्हरीवन कॅन एन्जॉय, सगळेजण एन्जॉय करू शकतात, ठीक आहे. म्हणजे तरुणसुद्धा, मध्यमवर्गीय आणि ओल्ड लोकसुद्धा एन्जॉय करू शकतात. बिकॉज कशामुळे, कारण फनी आहे, कॉमेडी आहे त्याच्यामध्ये, इमोशनल, थोडे सीन इमोशनलसुद्धा आहेत, आणि मिनिंगफुल आहेत. प्रत्येकाच्यामध्ये काहीतरी मिनिंग दिला आहे, अर्थ दिला आहे. इट एनकरेजेस अस, हे आपल्याला इनकरेज करतं, प्रेरणा देतं. कशासाठी, टू थिंक डिफरंटली, एकदम डिफरंट पद्धतीने वेगळा विचार करावा. वी शुड वर्क फॉर आवर सॅटिस्फॅक्शन, आपण आपल्या समाधानासाठी काम करायला पाहिजे. नॉट ओनली टू गेट जॉब ऑर मनी, आपल्याला पैसे मिळावं किंवा नोकरी मिळावी यासाठी आपण न काम करता आपल्याला कोणत्या कामातून समाधान मिळतं यासाठी आपण काम करायला पाहिजे, असं ते सांगतं. आता मित्रांनो, हा होता महत्त्वाचा फिल्म रिव्ह्यू. आता मित्रांनो बघा, आपण जर परभणीचे असाल आणि आपल्याला 12 बोर्डची 3 महिन्याची बॅच करायची असेल तर आपला पत्ता आहे बघा, कंठक निवास शारदा कॉलेज समोर परभणी, येथे आपली बॅच असणार आहे. बॅच करायची असेल तर तुम्ही मला 8208253845 अमर सर या नावाने नंबर सेव्ह करा आणि कॉल करू शकता. तुम्हाला इंग्लिश ग्रामर बॅच करायची असेल किंवा स्पोकन इंग्लिशची बॅच करायची असेल, या ग्रामर आणि स्पोकन इंग्लिशच्या ऑनलाईन आहेत, आणि ही 12 बोर्डची ऑफलाईन बॅच आहे. तर तुम्हाला कुठलीही बॅच करायची असेल तर तुम्ही मला 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता. चला मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.